एकदा आबांनी काय केलं, आमच्या अख्ख्या सातमाईंच्या वाड्याला दिवाळीसाठी कोल्हापुरात आपल्या वाड्यात नेलं. तेव्हा मी ती कोल्हापुरातली छान छान दिवाळी पाहिली होती. इथे घट बसले की सगळ्या कोल्हापुरात चैतन्याचं वारं सळसळायला लागतं. इथे दसऱ्याच्या दिवशी तर केशरी फेटे घालून ढोलताशांच्या आवाजात इथल्या पंचक्रोशीतली माणसं गावच्या वेशीवर जाऊन सीमोल्लंघन करून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत सोनं लुटत असत. ह्या दसऱ्याच्या वेळी कोल्हापुरात अनेक बैलांच्या धावण्याच्या शर्यती होत. पण या शर्यतीच्या वेळी आमच्या आराकाकांचे लवकुश किंवा किन्ना काकांचे हेरामोती नसत. या बैलांच्या धावण्याच्या शर्यती संपल्या की इथे खासबाग मैदानात कुस्त्यांचे फड बसत आणि नंतर दिवाळीची रंगत वाढतच जात असे. आमच्या आबांच्या वाड्यात त्यावेळी फराळाचा आणि अनेक पंचपक्वानांचा सुगंध दरवळत राही. ते माझघर फराळाच्या डब्याने भरून जात असे. अनेक आबांची ओळख नसलेले वाटसरूसुद्धा त्यांच्या अंगणात बसून फराळाचं खाऊन पिशवीतून घेऊन जात. नंतर आमच्या सखाच्या अचानकपणे जाण्यानं आमचे हे सगळे सुखमय दिवस पावसाच्या थेंबाप्रमाणे जमिनीत मुरून जमिनीनं त्या सुखद थेंबांना पिऊन टाकलेलं होतं. नंतर आम्हा मुलांचं आबांबरोबर कोल्हापूर बघत त्यांचा तो कोल्हापूरचा इतिहास पुन्हा पुन्हा ऐकत फिरण्याचे ते छान दिवस संपलेले होते. आमचा सखा गेला आणि आमच्या चांगल्या इरली काकू आपल्या पोराच्या त्या जाण्यानं अगदी वेड्या पिशा झाल्या. नंतर आबा कधीही आपली जीप घेऊन आम्हा पोरांना कोल्हापूरला न्यायला आले नव्हते. आमच्या वाड्याच्या त्या सगळ्या कुटुंबांना अगदी शत्रुत्वच पत्करलेलं होतं. आबा आणि त्यांचं कुटुंब कधी आपली जीप घेऊन फक्त इरली काकूंना भेटण्यासाठी येत, नंतर आमच्या कुणाचा म्हणजे अगदी आजी आणि आत्याचा सुद्धा निरोप न घेता निघून जात. त्यावेळी खाली मान घालून जाणाऱ्या आमच्या आबांकडे बघून मला भयंकर रडू येत असे. तसं पाहता आमच्या सर्व मुलांमध्ये आत्मा आणि तुकादादांपेक्षा मी आबांची फार लाडकी होते. ते काहीही सांगताना बरं का सरस्वते असं म्हणून सांगत होते. माझा स्वभाव आणि माझा अक्षर या दोन्हीचंही त्यांना फार कौतुक. कधी ते येत त्यावेळी अचानक कोल्हापूरहून आमच्या वाड्यात आले की माझ्यासाठी काही म्हणून काहीतरी खास खाऊ घेऊन येत. पण सखाच्या प्रकरणानंतर त्यांनी आम्हा मुलांकडे कधी साधं पाहिलं सुद्धा नाही. परमेश्वरा, त्यावेळी ते किती क्लेशकारक दिवस होते रे. सर्वात जास्त मी त्या भयंकर यातना भोगल्या होत्या. सखा केवळ माझ्यामुळे गेला ही थरारक भावना मला इतक्या यातना देत असे की त्यावेळी त्या यातनांना कुठला अंतच नव्हता. त्यावेळची मी बोलघेवडी आणि रसरशीत सरस्वती पार सुकून आबोल झालेली होते. मी अनेक वेळा सातमाईंच्या पारावर जाऊन गुपचूप रडून, सातमायांनो माझ्या सख्याला परत आणा, वाटल्यास मला न्या असं म्हणत अनेक वेळा रडलेले होते. आणि माझ्याकडे बघून सर्वांना आमच्या इरली काकूचा राग येत असे. आता सखाचा मृत्यू हा एक अपघात होता, तरी त्या अपघाताचं खापर काकू सतत माझ्यावर आणि वाड्यातले मुलं दुपारी कालिया नदीवर खेळायला गेले म्हणून त्या सर्वांवर फोडत बसल्या होत्या. आता आमच्या प्राणप्रिय सखाला मी मुद्दाम त्या कातळावर ठेवलं होतं का? पण काकूला ते कळायला पाहिजे ना. त्या वाईट दिवसातच कधी पावसाळ्यात मी खिडकीजवळ उभी राहिले की पडणाऱ्या त्या पावसाच्या सरीकडे बघून मला आमच्या सखाची विलक्षण आठवण येत असे. त्यावेळी मला ती छान कोल्हापूरची आंबाची जत्रा आठवत असे. आमच्या मांजरीवाडीत दरवर्षी भरणाऱ्या कोल्हापूरच्या आंब्याच्या जत्रेला एकत्र निघायची प्रथा होती. आमच्या सर्व गावच्या बैलगाड्या आपापल्या कुटुंबाला घेऊन एकत्रच निघत असत. आता मांजरीवाडी ते कोल्हापूर हा बैलगाडीचा प्रवास 2-2.5 दिवसांचा होता आणि हा प्रवास सरळ आमच्या वाड्यासमोरच्या सरळसोट डांबरी रस्त्यावरून कालिया नदीच्या उतरणीवरनं उतरून चढणीवरून सरळ पुढे पुढे जात असे. परंतु जर का आमच्या कालिया नदीच्या काठाकाठानं म्हणजे आडवळणाच्या जंगलवाट्यानं गेलं तर हा लांबचा पल्ला 1 दिवसानं कमी व्हायचा. परंतु ती चिमुकली आडवळणाची वाट रानवाटेवरनं एकदम जंगलात शिरायची आणि ते जंगल फार मोठं होतं. तिथे वाटमारी होत असे. म्हणून कोणी प्रवासी एकटं दुकटं कधीही त्या जवळच्या वाटेनं जात नसत. दूरच्याच पल्ल्यानं सगळे प्रवासाला निघत. त्यावेळची ही वाटमारी म्हणजे सरळ ते वाटमारी करणारे प्रवाशांचे गोफणीनं गळा आवळून जीव घेत असत. त्यातनं बायका मुलंही सुटत नसत.
आता आमच्या सगळ्यांच्या बैलगाड्या एका पाठोपाठ एक निघायच्या आणि ह्या एकत्रितपणामुळे कोणी वाटमारी आमच्यासमोर यायच्या फंदात पडत नसे. तसं काय सगळ्यांकडे कुऱ्हाडी वेळे बैलगाडी तयार ठेवलेली असत म्हणा. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या बैलगाड्या कालिया नदीच्या काठाकाठानं बिनधास्त कोल्हापूरला निघत असत. या आडवाटेनं गेल्यामुळे आमच्या सगळ्यांचा प्रवास 1 दिवसानं कमी व्हायचा. आमच्या प्रत्येक बैलगाडीत त्या शेतकऱ्याचं कुटुंब असे. त्यावेळी आम्ही असे जत्रेला निघालो की आमचे वाडे आमचे रामोशी सांभाळत, आमच्या जनावरांकडे लक्ष देत आणि त्याबद्दल आम्ही येईपर्यंत आमच्या जनावरांचं दूध दुभतं त्या रामोशींची पोरं बाळं खात असत. आता आमच्या ह्या एकत्रित प्रवासाला आणखीन एक कारण होतं. अशा ह्या छान प्रवासात शेतात वर्षभर राबून थकलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची मरगळ नाहीशी होऊन तो नव्या उमेदीनं कामासाठी उभा राही. आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या मनावर कसल्या चिंतेचं सावट न ठेवता तो कष्टाळू जीव आलेल्या 4 पैशांच्या उभेवर आपल्या पोराबाळांबरोबर हे जत्रेचे 4 दिवस मजेत घालवत असे. त्यावेळी ही सगळी गावकरी मंडळी एकत्र येत, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होत आणि मग नकळतपणे तिथे एकत्रितपणाची एक भावना जागृत होत असे. या प्रवासातली आणि जत्रेंची गोड स्मृतींची शिदोरी त्या कष्टकरी भूमिपुत्रांना त्यांच्या त्या कष्टमय आयुष्यात थोडेसे सुखाचं चांदणं शिंपडत राहायची. मी पाहायची ह्या आंब्याच्या जत्रेच्या वेळी आमची प्रत्येक वडीलधारी माणसं अगदी आम्हान मुलांमध्ये मुलं होऊन जात असत. यावेळी जत्रेत फिरताना आपल्या लाजलेल्या पत्नीकडे बघत आपल्या पोराला खांद्यावर बसवून पेपाण्या वाजवत तो रांगडा शेतकरी अगदी मूल होऊन जायचा. त्यावेळी मला अचानक उमगलं होतं, प्रत्येक गावामध्ये जत्रा ठेवण्याचं कारण या कष्टकरी भूमिपुत्राला 4 विरंगुळ्याचे क्षण मिळावेत. मला तर वाटतं या कष्टकरी मंडळींनी आपल्या आयुष्यात अशा 4-5 तरी जत्रेचा विरंगुळा शोधावा आणि अशा विरंगुळ्याच्या गोड आठवणींच्या जोरावर त्यांच्या कष्टाचं ते खांद्यावरचं जोखड ओढणं त्यांना कधीही सुसह्य होईल. पोळ्याचा सणसुद्धा अहोरात्र ते कामाचे जोखड आपल्या मानेवर घेऊन सतत त्या मातीत खपणाऱ्या मुक्या जीवांना एक दिवस तरी गोडधोड खाऊन त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी ठेवला गेलेला असावा. आंब्याच्या जत्रेच्या वेळी आमची सगळी मांजरीवाडी जत्रेला येणार असल्यामुळे आबांच्या वाड्यात एखादा लग्न समारंभ असावा तशी आमच्या सगळ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू व्हायची. अंगणात समोर मोठा मंडप घातला जाई तर त्यावेळी गावातल्या 5-25 बायका माझघरात स्वयंपाकाला गुंतलेला असत. आमच्या बैलगाड्या कोल्हापुरात आबांच्या वाड्यासमोर पोहोचल्या की त्यांच्या त्या मंडपाच्या बाजूला अंगणात सगळ्या बैलगाड्या मोकळ्या सोडण्यात येत आणि त्यांची गडी माणसं प्रत्येक सोडलेल्या बैलाचं चारापाणी जातीनं बघत असत. आमच्या सीता आजी, रमा काकूंना आणि त्यांच्या सुनांना त्यावेळी क्षणभराची उसंत नसे. त्यातल्या त्या सतत तिथल्या बायकांना आणि गडी माणसांना हजारो सूचना देत राहत. माझी आजी, कांता आजी, इंदू आजी आणि आमच्या गावातल्या 4-5 आज्या जरा दिवाणखान्यात टेकून चहा फराळ करत असताना कोल्हापुरातल्या 10-12 ओळखीच्या आज्या लगेच येऊन तिथे ठिय्या मारून बसत. नंतर त्या सर्व कोल्हापूरकर आज्यांचा मुक्कामसुद्धा आमच्या आज्या जाईपर्यंत आबांच्या वाड्यातच असे. नंतर सर्व गावाच्या विशेषतः आपल्या सुनांच्या कुगाळ्या तिथं चालू होत. आता आबांच्या गोठ्यातली 5-50 गाई म्हशी, त्यामुळे त्यांच्या वाड्यात कधीही दुधाची, दह्याची, तुपा लोण्याची कमतरता नव्हती. तिथे अंगणाच्या बाजूला चुलीवर सकाळ संध्याकाळ दुधाचे हांडेच्या हांडे तापवले जात. कुणीही यावं, तांब्याभर दूध पिऊन जावं, कुणीही तिथे विचारणारं नव्हतं. तरी देखील आमचे कोल्हापूरप्रेमी आबा न चुकता रोज सकाळी आम्हा पोरांना दूध कट्ट्यावर नेऊन धारोष्ण दूध प्यायला लावत आणि नंतर आपला कोल्हापूरचा इतिहास पुन्हा पुन्हा सांगून खास कोल्हापुरी झणझणीत लसूण चिवडा घेऊन देत. त्यासोबत गुळाची चिक्की खाऊ घालायचे ते वेगळे. त्यामुळे आम्हा पोरांना अंबाबाईच्या जत्रेत पिपाण्या वाजवत आमच्या आईवडिलांबरोबर फिरण्यापेक्षा आबांबरोबर फिरायला जास्त गंमत वाटायची. आबा आम्हा मुलांमध्ये स्वतः मूल होऊन जात. त्यांनी काही घेतलं की एखादा विनोद करून ते आमच्याबरोबरच ते घेतलेलं मिटक्या मारत खात. कोणावर विनोद करून आमच्याबरोबर खो खो हसत. त्यावेळी त्यांना रस्त्यात कोणी ओळखीचं भेटलं की ती भेटलेली मंडळी हसत त्यांना विचारत, काय आबासाहेब, मांजरीवाडीची पाहुणे मंडळी जत्रेला आली वाटतं, मग उद्या या सगळ्यांना आमच्या वाड्यावर फराळासाठी आणा.
तेव्हा आबा तिखट चिवड्याचा बोकाणा भरत म्हणत, हो जरूर घेऊन येईन. आणि ती आम्हाला आमंत्रण देणारी व्यक्ती गेली की ते आम्हा पोरांकडे डोळे मिचकावत आपल्या मिशीतल्या मिशीत मजेत हसत असत. पण आबांनी कधीही आम्हाला कोणाच्या वाड्यावर फराळासाठी नेलं नव्हतं. आम्ही त्यांना त्याबद्दल विचारलं की ते म्हणत, पोरांनो, गरम तेलात मोहरी घातली की ती तडतडते. तसंच हे ओळखीचं आमंत्रण समोर भेटल्यानंतर तोंड देखलं असतं. चला आपण ताज्या उसाचा रस प्यायला जाऊ. आणि आम्ही ते मोहरीचं तडतडणं विसरून थंड उसाचा रस पिण्यात मग्न व्हायचो. आम्हा पोरांना दिवाळीपेक्षा ह्याच आंबाच्या जत्रेची फार अपूर्वाई वाटत असे. खरंच देवा अगदी सोन्याच्या पावलांचे ते मौल्यवान दिवस होते. या आंबाच्या जत्रेला आमचे रहीम मास्तर आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन येत असत आणि ते मुसलमान मायलेक अगदी आंबाच्या पायावर डोकं टेकून आशीर्वाद घेत असत. त्या वर्षी मात्र आमच्या सखारामच्या जाण्यानं येरली काकूंनी आमचा दिवाळी सण नासवून टाकलेला होता. त्यावेळी आमचा दिवाळी सण आणि आंबाच्या जत्रेला आम्ही कुणीही जाऊन सण साजरे करू शकलो नव्हतो. आता आबा, रमा काकू, त्यांचं कुटुंब ज्या पद्धतीनं आमच्याबरोबर वागत होतं त्यामुळे आंबाच्या जत्रेत गेल्यानंतर त्यांच्या वाड्यात मुक्कामाला जाणं माझ्या आजीच्या आणि आम्हा सगळ्यांच्या अगदी जीवावर आलं होतं. त्यात आंबाच्या जत्रेला आम्ही गेल्यानंतर जर आम्ही त्यांच्या वाड्यात मुक्कामाला राहिलो नाही तर सगळ्या कोल्हापूरभर उलटसुलट चर्चा झाली असती. तसंच ह्या वर्षी आंबाच्या जत्रेचं आमंत्रण आबांनी आमच्या मांजरीवाडीतल्या कोणालाही दिलं नव्हतं. तरी वर्षातून एकदा आंबाच्या पायावर आपल्या मुलाबाळांना घालायची गावची प्रथा असल्यामुळे आंबाच्या जत्रेला जावं लागणारच होतं. त्यामुळे आजीने सगळ्या गावाला सांगावा पाठवला की ह्या वर्षी गावच्या सगळ्या बैलगाड्या आंबाच्या देवळाच्या पटांगणात सोडल्या जातील. तेव्हा इरली काकूंचा त्रागा आणि आबांचं आमच्या वाड्याकडे बदललेलं वागणं हे सगळ्या मांजरीवाडीला माहीत असल्यामुळे सगळ्यांनी आजीच्या सांगण्याला होकार दिला होता. आता या आंबाच्या देवळासमोरच्या मोठ्या पटांगणात परगावून आलेल्या गावकऱ्यांच्या गाड्या सोडल्या जात. तिथे झाडाखाली त्यांच्या घरधरणींनी 3 दगडाची चूल मांडून पुरचुंडीत बांधून आणलेल्या भाकरीच्या पिठाच्या 4 भाकऱ्या करून त्याच गरम तव्यावर 4 वांगी आणि मिरच्या परतवून त्यावर कांदा फोडून तिखट लसणाच्या चटणीबरोबर त्या भाकरीचा फडशा पाडत. आणि अशी पोटपूजा झाल्यावर अंबाबाईचं दर्शन घेऊन आपल्या मुलाबाळांना तिच्या पायावर घालून नंतर जत्रेत फिरायला ते मोकळे होत. त्यावेळी रात्री ते यात्रेकरू देवळाच्या पटांगणात डोकीवर मोकळ्या आकाशाचं पांघरूण घेऊन खाली मातीवरच्या वाकळीचा बिछाना तो सगळ्यांना फार भावायचा. मला आठवतं आहे एकदा आम्ही पोरं आबांच्या अंगणात जेवून खाऊन त्यांच्या कोल्हापूरच्या विविध नवलाच्या गोष्टी ऐकत बसलो होतो. तेवढ्यात आबा डोकीवरच्या चांदणाने भरलेल्या आभाळाकडे बघत म्हणाले, पोरांनो, ह्या आभाळात किती चांदणे आहेत हे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी चांदीचा बंधार रुपया देईन. झालं, आम्ही सगळी पोरं डोकं खाजवायला लागलो. कोणालाच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता येईना. तेव्हा मला अचानक काहीतरी सुचलं आणि मी त्यांना म्हणाले, आबा, ह्या आभाळात ना 10 लक्ष चांदणे आहेत, मी मोजल्या. एवढ्यात आमची यमी म्हणाली, अय्या सरस्वते, मला या चांदण्या कधीच मोजता नाही येणार, कमाल आहे तुझी. बाकीची पोरं माझ्याकडे टकामका बघायला लागली. तसे आबा हसत म्हणाले, सरस्वते, हे तू कशावरनं सांगतीयस. मी सुद्धा त्यांना हसत म्हणाले, आबा तुम्ही स्वतः मोजून बघा ना, बरोबर 10 लक्ष चांदणे असतील, एक कमी नाही का एक जास्त नाही. त्यावेळी आबा माझ्या पाठीवर थाप मारून माझ्या हातात तो चांदीचा बंधा रुपया ठेवून म्हणाले, सरस्वती, तू खरंच फार हुशार मुलगी आहेस बरं. असे आमचे आबासाहेब होते. आता तसं बघता आमचे आत्मा आणि तुकादादा त्यांचे सख्खे नातू, तरी ते कधीही त्यांच्याशी वेगळं असं काही वागले नाहीत. त्यांच्याबरोबरच ते आम्हा सगळ्या मुलांचे लाड करत असत आणि त्यात विशेष लाड माझे होत असत. आम्ही पूर्वी आंबाच्या जत्रेला कोल्हापुरात जाण्यापूर्वी आमच्या वाड्यात 2 दिवस अगोदरच प्रवासाला निघायची तयारी सुरू होत असे. माझी आजी आणि आत्या सर्वप्रथम काष्ट्या रामोशी आणि त्याचा मोठा मुलगा कुलू यांना बोलवून त्या सातमाईंच्या जेवणासाठी 4 दिवसांचं भाकरीचं पीठ, सुक्या चटण्या, ज्वारीचे पापड आणि बाकीचं देऊन 4 भांडी आणि तवा देऊन कुलूला आजी म्हणायची, कुलू, काष्ट्याला आता सकाळी उठून सातमाई समोरची समई पेटवायला जमणार नाही, तेव्हा तू अगदी पहाटे उठून आंघोळ करून इथे येऊन सातमाईंची समई पेटवून ठेव. तसं तुझ्या बायकोला सातमाईंचा स्वयंपाक करायला सांग.
आणि काष्ट्या, सातमाईंच्या जेवणाचं ताट 12 वाजेपर्यंत ठेव, त्यांना पाणी ठेवायला विसरू नकोस, आणि तसंच जनावरांकडे नीट लक्ष दे. त्यावेळी काष्ट्या रामोशीसुद्धा आपलं डोकं हलवत म्हणायचा, आये तू बिनगोर आंबा आईच्या जत्रेला जा, आम्ही सातमाईचा समधा नीट करून शान तुझ्या वाड्याकडे लक्ष ठेवू. तेव्हा कुलूही म्हणत असे, आज्जे तू काय पण काळजी करू नगस, निवांतपणे आंबा आईच्या पायाशी जाऊन शान ये, आमासनी समधा सातमाईचा माहीत आहे. तरी माझी आजी ते दोघं जाईपर्यंत त्यांना या त्या 10 सूचना देत राहायची. त्यावेळी हे असं प्रत्येक वर्षी काढायचं. या 4 दिवसात काष्ट्या रामोशीची पोरं कुलू आणि किरया त्यांच्या ताब्यात आमचा वाडा आणि आमची जनावरं असत. प्रत्येकाच्या खोल्याला कुलूप असे. हे 4 दिवस आमच्या जनावरांच्या दूध दह्यामुळे रामोशीवाडी सगळ्यांची चंगळ उडत असे. आम्ही कोणी गावात नसलो की आमचे रामोशी आमच्या वाड्याची, सातमाईंची जबाबदारी घेत. तसंच त्यावेळी सर्व गावाची जबाबदारी त्या रामोशी वाडीतल्या रामोशांवर असे. म्हणजे खालच्या खोताचे रामोशी त्यांच्या वाड्याची आणि जनावरांची जबाबदारी घेत. तसंच आरा काकांचे, किन्ना काकांचे, सदप्पा काकांचे, दाजी काकांचे रामोशी त्यांच्या वाड्यांची आणि जनावरांची जबाबदारी घेऊन शेताकडे लक्ष देत. आमची मांजरीवाडी रामोशांच्या आणि कातकऱ्यांच्या जीवावर शेत आणि घरदार सोडून निवांतपणे त्या आंबेच्या जत्रेची मजा लुटत असे. तसंच रामोशी आणि कातकरी देखील अगदी इमानीपणे आमचे वाडे, शेत, जनावरं व्यवस्थित सांभाळत असत. माझी आजी जत्रेला जाण्याअगोदर सातमाईंना हात जोडून म्हणायची, सातमाईंनो, आम्ही 4 दिवस आंबेच्या जत्रेला कोल्हापूरच्या आबाच्या वाड्यात जाऊन राहणार आहोत. तेव्हा तुम्ही आपल्या रामोशांच्या हातचं जेवा. ते रामोशी आपलेच आहेत. तसंच मी कुल्लूला तुमची समई लावायला सांगितलेली आहे. मी येताना तुम्हाला गोडधोड खायला घेऊन येईन. तसंच वाड्याकडे लक्ष ठेवा. आणि हे सगळं केल्यानंतरच माझी आजी त्या आंबेच्या जत्रेला जाण्यासाठी मोकळी होत असे. आमच्या आजीनं सर्व गावाला आबा पाटलांच्या वाड्यात उतरायचं नाही असा सांगावा पाठवला होता. म्हणजे आमच्या आजीनं ह्या वर्षी आबा पाटलांच्या वाड्यात उतरायचं नाही असं ठरवलं होतं. तरी ती गावकऱ्यांना म्हणाली, जर कोणाला आबांच्या वाड्यात उतरायचं असेल तर त्यांनी जावं, पण सातमाईंच्या वाड्याच्या बैलगाड्या आंबाच्या देवळासमोरच्या पटांगणातच सोडण्यात येतील. तशा सगळ्या गावकऱ्यांनी आजीबरोबर त्या देवळाच्या पटांगणात गाड्या सोडण्याचं ठरवलं. यावेळी जत्रेला जाण्याअगोदर आमच्या आजीनं आपल्या सगळ्या मुलांना, सुनांना ओसरीवर बोलवलं. अर्थात त्यावेळी जसे आरा काका गावाच्या बैठकीला येत नसत, तसंच इरली काकोई आमच्या ओसरीवर आल्या नव्हत्या, तर त्या चुलीकडे बसून बाहेर कान लावून बसल्या होत्या. आम्ही सर्वजण जमल्यानंतर आजी रामदास काकांना म्हणाली होती, रामदास, सखाच्या जाण्यानं इरलीनं आम्हा सगळ्यांची उभा दावा धरलाय. ती आणि तिच्या माहेरची मंडळी जणू आम्ही काही मुद्दाम केल्याप्रमाणे आमच्याशी वागतायत. आमच्याच वाड्यात येऊन आम्हा कोणाशी ती बोलत देखील नाहीत. आता आम्हालासुद्धा बोलता येतं की आबांनी आणि रामानं इरलीला तिथेच ठेवलं, सातमाईंची परंपरा मोडून त्यांच्या नियमांचं पालन केलं नाही म्हणून हे सगळं घडलं. सखा जाणार हे नागोला माहिती होतं. त्यात त्याच्यावर सातमाईंच्या संरक्षणाचा पदरच नव्हता. आता आम्ही वाद नको म्हणून गप्प बसलो. पण बघ, या सगळ्यामुळे माझ्या सरस्वतीची काय दशा झाली आहे ती. तेव्हा रामदास काका खेदानं म्हणाले, आये, मला ते सगळं कळतं आहे, पण मी इरलीला काय सांगू. तू बघतीयस ना, मी तिला काही बोललो तर ती कशी अंगावर येते. हे ऐकून आजी म्हणाली, पोरा, आता ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, हे सगळं मी पूर्वीचं उकरून काढत नाही आहे. मला तुला इतकंच सांगायचं आहे की आम्हा सगळ्यांना माहिती आहे, आबा तुला इरलीला आणि आत्मा तुकाला आंबाच्या जत्रेला जीभ घेऊन न्यायला येणार आहेत. तर आता गावच्या नियमाप्रमाणे जत्रेला जाणारी पहिली बैलगाडी तुझी सुटते, त्यानंतर सगळ्यांच्या. परंतु इरली आमच्याबरोबर जत्रेला येणार नाही आणि आम्हीसुद्धा कोणी आबांच्या वाड्यात उतरणार नाही. तेव्हा रामदास, वाद होण्यापूर्वी तू उद्याच इरलीला आणि पोरांना घेऊन एसटीनं कोल्हापूरला निघ. मला गावासमोर उगाच तमाशा नको आहे. तसे रामदास काका निग्रहानं म्हणाले, आये, तू असं कसं बोलतीयस, मी का एसटीनं अगोदर जाऊ. तसंच इथे आबा जीभ घेऊन आले तर मी त्यांच्याबरोबर जाणार नाही. ते इरलीला घेऊन जाऊ देत.
मी आत्मा तुकाला घेऊन तुमच्याबरोबरच येणार आणि नियमाप्रमाणे माझीच बैलगाडी सगळ्यांच्या अगोदर सुटणार. तशी आजी हताश होऊन म्हणाली, रामदास, अरे नियमाप्रमाणे प्रत्येक बैलगाडीत प्रत्येकाची कुटुंबं असतात आणि ती सगळीजणं मिळून आंबाच्या पायाजवळ जातात. तुझी इरली तुझ्याबरोबर येणार आहे का? आता हे तू तिला आधी विचार, मग तुला आमच्याबरोबर यायला काही हरकत नाही. तसे रामदास काका जरा चिडूनच म्हणाले, आये तिला काय विचारायचं आहे? जर प्रत्येकाचं कुटुंब आंबाच्या पायावर जाणार असेल तर इरलीला आमच्याबरोबर यायलाच लागेल. इरलीने आपली रीत सोडली तरी मी आपली खोताची रीत सोडणार नाही. त्यात तू सगळ्यांकडे आपण देवळाच्या पटांगणात उतरायचं असा सांगावा पाठवला आहेस, पण तुझ्या लक्षात येत नाही तशानं माझी मान खाली झाली ना. आता आबा कसेही वागू दे, तुम्ही त्यांच्या वाड्यात उतरा, मी जातीनं सगळ्या गावाकडे बघेन. हे ऐकून आजी पानाचा डबा पुढे ओढत म्हणाली, हे बघ रामदासा, लेकरा, अरे आमंत्रण असल्याशिवाय कोणी तिथे जात नाही. त्यात आबा आमच्याशी कसं वागतात हे तू बघतोच आहेस. अरे 4 भाकऱ्यांसाठी आम्ही त्यांच्या ओसरीत जाऊन बसावं हे तुला तरी पटतंय का? तेव्हा 4 दिवस झाडाखालच्या भाकऱ्या आम्हाला चालतील. तसंच इरलीनं तुझ्याबरोबर आंबेच्या जत्रेला निघावं का तू आबांबरोबर जाणार का एसटीने जाणार हे तुझं तू ठरव. पण आता तुझ्या जागी शिवाची बैलगाडी पहिली सुटेल. रामदास काका त्यावर काही बोलणार तेव्हाच आमच्या इरली काकू आतनं तीरासारख्या बाहेर आल्या आणि ओरडल्या, अहो उद्या आबा आपल्याला न्यायला जीप घेऊन येणार आहेत आणि आपण आणि पोरांनी त्यांच्याबरोबर जायचं आहे. मी ह्या कोणाबरोबर आंबेच्या जत्रेला जाणार नाही आणि तुम्ही आला नाही तर मी जत्रेला जाणारच नाही. तसे सहसा विशेष कधी न रागावणारे आमचे रामदास काका अत्यंत संतापून इरली काकूवर ओरडले, इरले, अगं असं कसायासारखं वागून कसली जातीस देवीच्या दारी? जा, मी तुझ्याबरोबर आंबाच्या पायाशी येणार नाही. तसंच आत्मा तुकाला घेऊन मी बैलगाडीतनं जाणार, तुझ्या जागी आनंदी अक्का येईल. तू जा तुझ्या आबांबरोबर. त्या क्षणी इरली काकांनी साक्षात दुर्गेचं रूप धारण केलं. आपले केस ओढत पाय आपटत त्या ओरडल्या, माझ्यामुळे सरस्वतीची ही दशा झाली तर तिच्यामुळे माझी जी दशा झाली ती त्यांना दिसत नाही का? तुम्ही सगळ्यांनी माझा सखा मला परत आणून द्या, नंतर मी तुम्हा सगळ्यांबरोबर जत्रेला येईल. नाहीतर तुम्हाला माझ्याबरोबर आबांसोबत यावं लागेल. आणि जर तर तसं झालं नाही तर लक्षात ठेवा, उद्यापासून मी अन्नाचा एक कणसुद्धा तोंडात घेणार नाही. रामदास काका उठले आणि म्हणाले, आये, मी आंबाच्या जत्रेला जाणार नाही, तुम्ही सगळे जा. इतक्यात आमची आनंदी आत्या एकदम पुढे येऊन म्हणाली, रामदास, तू बहिणींना घेऊन आबांबरोबर जा. बघ, तुमच्या ह्या वादावादीत आत्मा तुकाची तोंड कशी उतरली आहे. रामदास काका एकदम म्हणाले, अक्का, माझा निर्णय ठरलाय, मी ह्या वर्षी आंबेच्या जत्रेला जाणार नाही. हे ऐकून इरली काकू किंचाळल्या, अहो तुम्हाला नसेल पण मला आंबेच्या जत्रेला जायचं आहे. माझ्या पोरांना तिच्या पायावर घालून सगळ्यांच्या रक्षणाचा पदर मागायचा आहे. नाही तर ही सगळी माणसं माझ्या सखासारखी तुम्हा सगळ्यांना खाऊन बसतील. तेव्हा आपला संयम संपवून काकांनी त्यांच्या एक तोंडात भडकावून दिली. तशा त्या एकदम दूर जाऊन पडल्या. नंतर आंबेच्या जत्रेचा तो वाद तिथेच राहिला. आमच्या वाड्यात वेगळाच गोंधळ उडाला. नंतर इरली काकूंनी डोळे फिरवले. तशा आमच्या आया इरली काकूंकडे धावल्या. तेव्हा रामदास काका सरळ सातमाईंच्या पारावर जाऊन गुडघ्यात मान घालून बसले, मुळू मुळू रडायला लागले. त्यावेळी माझे बाबा आणि काकासुद्धा आपापल्या चुलीकडे गप्प गेले आणि आम्ही मुलं तिथेच गप्प बसून एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो. नंतर बऱ्याच वेळानं आजी उठली आणि हळूहळू चालत सातमाईंच्या पारावर आली. तिने तिथे आपल्या पोराला असं रडताना बघितलं आणि त्या क्षणी आजीला आपल्या रामदासचं इतकं वाईट वाटलं. ती त्याच्या जवळ जाऊन बसली, त्याच्या पाठीवरनं हात फिरवत म्हटली, लेकरा, रडू नको रे. तू सातमाईंसमोर रडलायस, त्या तुला पुन्हा रडू देणार नाहीत. आम्हा कोणालाही या आंबेच्या जत्रेला जायचं नाही आहे, पण जुन्या परंपरा मोडता येत नाहीत ना रे. अरे, आंबाच्या आशीर्वादाचा पदर वर्षभरासाठी आपल्या कुटुंबावर घालावाच लागतो ना. तसे रामदास काका एकदम आपलं तोंड वर उचलून म्हणाले, आये, आपल्या वाड्यावर आंबानं कधी आशीर्वादच घातला नाही बघ. माझी इरली अशी वेडी झाली आहे, माझा सखा गेला, आपली आनंदी अक्का विधवा होऊन माघारी येऊन घरी जगतीये. ह्यालाच का आंबाचा आशीर्वाद म्हणतात? आता तिच्या पायाशी जाऊन मी आणखीन काय मागू ग?
आजीनं ते असं बोलत असताना आपली मान खाली घातली होती. नंतर माझी आजी आणि रामदास काका बराच वेळ सातमाईंच्या पारावर गप्प बसून राहिले होते. तेव्हा इरली काकू शुद्धीवर येऊन सखा सखा करत अंथरुणात रडत पडल्या होत्या आणि मी माझ्या खोलीत जाऊन उशीत तोंड खुपसून रडत होते. बऱ्याच वेळानं माझी आई तिथे आली. मला आपल्या कुशीत घेत म्हणाली, सरस्वती, असं रडायचं नाही. आयुष्यात कधीकधी असे वाईट क्षण येतात, त्यांना सामोरं जायचं आणि सगळं विसरायचं गं. मी रडत तिला घट्ट धरून म्हणाले, आई, कुणाच्या मृत्यूला जबाबदार होणं तू विसरली असतीस का? हे ऐकलं आणि माझी आई माझ्याबरोबर रडायला लागली. बऱ्याच वेळानं आजी काकांना म्हणाली, पोरा, चल उठ आणि हे बघ, कुणासाठी नाही तर फक्त माझ्यासाठी, माझा मान राखण्यासाठी इरलीला आणि पोरांना घेऊन एसटीने उद्या कोल्हापूरला जा. आबा इथे जीप घेऊन यायच्या अगोदर तुम्ही जा. मला आणखीन इरलीचं नाटक बघायचं नाही. तसं तू देवळाच्या पटांगणात आम्हा सगळ्यांना भेटायला ये, मग झालं. पण तू आणि इरली मिळून पोरांसह आंबाच्या पायावर जायलाच हवं आहे. एवढं बोलून आजी काकांना घेऊन आत आले. नंतर कुणीतरी बोलवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे आबा इरली काकूंना न्यायला आले. तसं लगेच आजी रामदास काकांना आत्याच्या माझघरात बोलून म्हणाली, रामदासा, लेकरा, तुला माझ्या गळ्याची आण आहे. तू पोरांसाठी तरी इरलीला आणि पोरांना घे आणि जा आता आबांबरोबर. आम्ही तुला देवळाच्या पटांगणात भेटू. काका काही न बोलता आजीच्या आणि आत्याच्या पायाला हात लावून खाली मान घालून निघून गेले. आपल्या पोराची ती ससे होलपड बघून आजीचं हृदय अगदी भरून आलं होतं आणि त्यावेळी आत्यानं सुद्धा डोळ्याला पदर लावला. जेव्हा सगळी तयारी करून इरली काकू आपल्या माणसांबरोबर जाऊन जीपमध्ये बसली, तेव्हा रामदास काका आणि आत्मा तुका आजीचा निरोप घ्यायला आले. त्यावेळी आम्हा सर्वांना असं सोडून जाताना आत्मा तुका दादाची तोंड एवढीशी होऊन ते रडकुंडीला आले होते. ते बघून आजी त्या दोघांना जवळ घेऊन गदगदत्या स्वरात म्हणाली, सातमाईंनो, हे सगळं मला बघण्यापेक्षा सखाच्या ऐवजी मला का नाही नेलं तुम्ही? तेव्हा आत्मा आणि तुकादादा तिला घट्ट मिठी मारून म्हणाले, आजी, असं नको बोलू ग, तू पाहिजे आम्हाला. ह्यावेळी एक विचित्र घटना घडली होती. इरली काकू एकदम जीपमधनं उतरून आपल्या माझघरात गेल्या तेव्हा आबा, रमा काकू, शंकर काका, रामदास काका आणि आत्मा तुकाची वाट बघत जीपमध्ये बसलेले होते. त्यांना वाटलं इरली काकू त्यांना बोलवायला गेले आहेत. त्यावेळी आजी आणि आत्या काकांना आणि आत्मा तुकाला घेऊन ओसरीवर आल्या होत्या. तेव्हा ते सगळे तिथे थबकले. त्यावेळी त्यांना वाटलं काकू आपल्या त्या माझघरात काही झाकपाक करत असाव्यात, पण इरली काकू अचानक लहान मुलासारखा आवाज काढून बडबडत रडायला लागल्या. तसं आजी आत्याला म्हणाली, बघ आनंदे, परत त्या इरलीचा धिंगाणा चालू झाला. जा तिला घेऊन त्या जीपकडे. पोरांनो, तुम्ही पण आता आपल्या बाबाबरोबर जा. तेव्हा काकूंच्या माझघरात जाऊन आत्यानं रडणाऱ्या इरली काकूंना धरून जीपमध्ये बसवलं. तेव्हा त्या बडबडत होत्या, आनंदे, सखाकडे लक्ष दे. आत्या त्यांची मनस्थिती ओळखून म्हणाली, ठीक आहे वहिनी, तुम्ही नीट जा, मी इथे सखाची काळजी घेईन. तिने रमा काकूंना खुणवलं. तसं त्यांनी मान डोलून इरली काकूंना आपल्या जवळ घेतलं. तेव्हा शंकर काकांनी जीप चालू केली होती. आबांची जीप गेल्यानंतर आजी मोठ्यांदा आत्याला म्हणाली, आनंदे, चला आपण सुटलो, आता आपल्या जायची तयारी करू. तरी आनंदे, या आंबेच्या जत्रेची सुरुवातच अशी रडण्या पडण्यानं झाली ना, ते काही माझ्या मनाला पटलेलं नाही बघ. अगं, नेहमी एखाद्या गोष्टीची सुरुवात नीट झाली की शेवट नीट होतो, म्हणून तर लोक मुहूर्त बघून सुरुवात करतात ना. तेव्हा आत्या काही बोलली नव्हती आणि त्याच वेळी इरली काकूंच्या फळीवरनं एक साखरेचा डबाच ढप्पकन खाली पडला होता. श्रोते हो, सौ आयडा बॅरोटो लिखित सातमाईंचं रान सीझन 2 या सीझन 2 मधल्या या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. ह्याच प्रकरणाचा पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.